नमस्कार मंडळी. कालच्या कमेंट्स वाचून खूप मजा आली. कथेचा शेवट काय होणार हे गुपित आधीच फोडत नाही, नाहीतर कथेची गंमतच निघून जाईल. म्हणून कुणाच्याही कमेंट्सना मला उत्तर देता आलं नाही. पण असं वाटत होतं की आपण एखाद्या जत्रेतल्या पाळण्यात बसलो आहोत. कधी पाळणा वर जातोय, कधी खाली येतोय. वरून खाली येताना थोडी भीती पण वाटतेय, पण पाळण्यातून उतरावं असं मात्र वाटत नाही. कथेची हीच गंमत असते. आणि त्यात कादंबरी म्हटली तर अधिकच, कारण त्यात भावनिक गुंतवणूक जास्त असते. आपण त्या पात्रांबरोबर बराच काळ संलग्न असतो. याआधी सुद्धा मी म्हटलं होतं, जेव्हा कादंबरी वाचन असतं ना, तेव्हा कादंबरी आधीच लिहून पूर्ण झालेली असते. त्यात फार बदल शक्य नसतात. बाकी कुणाचं मला माहीत नाही, पण मी शेवटचा भाग आधी लिहिते आणि मग माझ्या कादंबरीचा प्रवास उलट सुरू होतो. या कादंबरीचा प्रवास थोडा खडतर होता. प्रवासात खास खळगे खूप होते. मध्येच बोगदे आले. वादळ वाऱ्याने, पावसाने, कधी आनंदाचे, कधी दुःखाचे, कधी अपेक्षेचे, निराशेचे, हसूचे, अश्रूचे शिंतोडे पण उडले. पण मनापासून सांगा, प्रवासात मजा आली की नाही? प्रवास संपवून आपण शेवटच्या स्टेशनवर उतराल तेव्हा माझी खात्री आहे, आपल्या चेहऱ्यावर एक छान हसू असेल. आणि 1 महिनाभर आपण आपला जो काही अमूल्य वेळ या कादंबरीच्या प्रवासासाठी दिला, त्याचं निश्चितच समाधान असेल. तोपर्यंत थोडं तुझं थोडं माझं म्हणत प्रवास चालू ठेवूया. शेवटच्या टप्प्यावर आलोच आहोत, पण पुढचं स्टेशन अजूनही दिसत नाहीये. पण ते येणार एवढं निश्चित, आणि प्रवास सफल झाल्याचं समाधान सुद्धा देऊन जाणार. चला, आजच्या भागाला सुरुवात करूया. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं, भाग 29. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. घरात तशी शांतताच होती. शर्वरीच काय ती उत्साहाने काम करत होती. तिचा सगळा उत्साह, आनंद अम्मूसाठी होता. कारण अम्मू लग्न करून तिथे जाणार याची सगळ्यात मोठी पोकळी काकूलाच जाणवणार होती. पण ती पोकळी किती खोल आहे याची अम्मूला जाणीव होऊ नये म्हणून ती हसून खेळून राहत होती. अम्मूला पण गोष्टी कळत का नव्हत्या? काही महिन्यांपूर्वी विठ्ठलवाडीवरून त्याला इथे यायचं नव्हतं, आणि आता इथून विठ्ठलवाडीला जायचं नव्हतं. एवढा फरक का पडला होता? काकूमुळे. काकूच्या प्रेमात राहायचं होतं, काकाच्या धाकात. दोन्हीची आवड आणि सवय झाली होती. काका ओरडतो, पण म्हणून बिनधास्त कसंही वागता येतं. चुका करता येत आहेत. निस्तरायला तो आहे मागे, ही जाणीव आहे. आणि काकाच्या ओरड्यापासून वाचवायला काकू आहे. कधी वाईट वाटलं, दुःख झालं तर तिचं प्रेम आहे. सई, तेजस तर आहेतच. ह्या सगळ्यांना सोडून कसं राहायचं? माणसाला सगळ्यात जास्त त्रास सवय मोडायला होतो, आणि हे सगळे तर आपल्या आयुष्याचा भाग झालेत. या सगळ्यांना सोडून कसं राहायचं? आता करावं लागेल, आपल्या प्रेमासाठी, कीर्तीसाठी. अम्मू ऑफिसमधून घरी आला की काकूची बडबड चालू व्हायची. अरे अम्मू, कीर्तीच्या साड्यांची वगैरे खरेदी थोडी इथूनच करून घ्यावी का रे? काका म्हणतायत तिथे फार दिवस राहायचं नाही. 4-5 दिवसात सगळ्यांना परत यावं लागणार. यांचं ऑफिस आहे, त्या दोघांचं कॉलेज आहे. ऐकूनच अम्मूला कसं तरी होऊ लागलं. तुम्ही सगळे लगेच परत येणार काकू? थोडे दिवस पण थांबणार नाहीत? अम्मूने विचारलं. कसं थांबणार अम्मू, तूच सांग. आणि आम्ही कशाला रे थांबायला हवं? उलट तेव्हा तर तुला आमची अडचणच होणार. कीर्ती असणार तुझ्यासोबत. तुम्ही मजा करायची, फिरायला जायचं, एकमेकांसोबत छान वेळ घालवायचा. सुट्टी पडली की यायचं कोल्हापूरला. बोलता बोलताच काकूचा आवाज दाटू लागायचा. खरेदी करायचा तर उत्साह नव्हताच. रात्री शेखरला शर्वरी म्हणाली, अमूला दागिन्यांबद्दल विचारलं. तो काही बोलतच नाहीये. मग मीच माझं ठरवून निम्मे तेजससाठी ठेवले, निम्मे त्याच्या लग्नासाठी घेऊन जाऊया असं म्हणते. मला वाटतं वहिनींची आठवण आहे. त्याच्यात आपल्याकडून तोडमोड नको. पुढे मागे कीर्तीला वाटलं तर ती काय ते तोडून मोडून हवं तसं नवीन बनवेल. तुम्हाला काय वाटतं हो? शेखर फार काही बोलला नाही. योग्य वाटेल तसं करा. शर्वरीने मग थोडे स्वतःचे, अमितच्या आईचे असे दागिने एका डब्यात भरून घेतले. सईला घेऊन कीर्तीसाठी काही साड्या खरेदी केल्या. मंगळसूत्र आणि साखरपुड्याची अंगठी तिची तीच घेणार असं म्हणाली. आपल्यासाठी फक्त अमूसाठी अंगठी घ्यावी लागेल. लग्नाच्या खरेदीबरोबर काकूने बाकी तयारी पण केली. अमू, हे बघ, 4-5 दिवसांनी आम्ही तिथून निघणार.
कीर्ती नवीन आहे, तिला जमेल ना जमेल म्हणून तुझ्यासाठी रव्याचे, बेसनाचे, शेंगदाण्याचे लाडू करून ठेवलेत. चकली चिवडा पण आहे त्यात. सारखी भूक लागते रे तुला, ते खात जा हं. आणि तिथे तरी शहाण्यासारखं वाग रे. उगीच तिच्यावर चिडचिड करत जाऊ नकोस. कळतंय का तुला अमू? अमू काही बोलला नाही. शेखर मग बाकी तयारीला लागला. बाकी तयारी करायचीच काय होती. देवाला ठेवण्यापुरती आणि आपल्या मंडळींना देण्यापुरती पत्रिका छापून घेतल्या. देवाकडे पत्रिका ठेवली. शशीला बरोबर घेऊन शारदाला पत्रिका देऊन आला. दिवाकरच्या ऑफिसमध्ये गेला. त्याला पण आनंद झाला. हे बघ शेखर, हळद साखरपुडा अटेंड करायला मिळेल का नाही माहीत नाही, कारण तेव्हाच माझ्या घटस्फोटाची ही रेंग आहे. पण लग्नाला बाकी मी 100% येणार. मी पण येणार, माझी तन्वी पण येणार. क्षितिजच्या वडिलांना पण शेखर पत्रिका देऊन आला. सॉरी सरपोतदार साहेब, अहो नेमकं त्याच दिवशी माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न पण आहे. आम्हाला वाईला जावं लागणार. तेही लग्न घरचंच आहे. आम्हा तिघांना तिथे जावं लागेल. खरंच सॉरी. पटवर्धन साहेब म्हणाले, काहीच हरकत नाही. आमचंही अचानक ठरलं. शेखरने फार फोर्स केला नाही. गाडीत बसताना शेखर शशीला तेवढं म्हणाला, शशी, तू तरी माझ्याबरोबर राहशील ना 4-5 दिवस? काळजी वाटते रे सगळ्या गोष्टींची. हे काय विचारणं झालं शेखर? मी असणारच. आम्ही प्रसादला सांगून ठेवलंय, रो हाऊसवर स्वच्छता करून घे. मी, प्रतिमा, प्रसाद, शारदा, अवनी सगळे आहोत. नको काळजी करूस. मी तर तुझ्यासोबतच असणार. ऐकूनच शेखरला धीर आला. लग्नाचे दिवस जसजसे जवळ येत होते तसा सगळ्यांना आनंद होत होता, पण आतून भीती पण वाटत होती. सईने तेजसला विचारलं, काय रे तेजू, ती कीर्ती कशी आहे रे स्वभावाने? चांगली आहे, खूप चांगली आहे. पण खरं सांगू, मला कुंदा मामी आणि बल्लाळ मामाचा स्वभाव तेवढा आवडत नाही, तेजस म्हणाला. पण कीर्ती दादाला सांभाळून घेईल ना? सईने विचारलं. हो, ती चांगली आहे. पण दादाचं वाईट वाटतं. तिथे तो एकटाच पडणार. खरं सांगू, त्याची अशी इच्छा होती की मी पण तिथे येऊन राहावं. पण सई, आता तुम्हा सगळ्यांना सोडून मला तिथे जाऊन राहणं शक्य नाही ग. आणि आता बघ, 2 वर्षांनी तुझंही लग्न होईल. तू तुझ्या सासरी जाशील. मग काका काकू तसे एकटेच पडतील ना. कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी, तेजस म्हणाला. अरे तसं काही नाही तेजू. मी काय समोरच्या बिल्डिंगमध्येच तर जाणार. तुझी खरंच इच्छा असेल तर तू जा विठ्ठलवाडीला दादाबरोबर, सई म्हणाली. नाही नाही, माझी पण तशी इच्छा नाही. काकूला सोडून तर नाहीच नाही, तो म्हणाल्यावर सई पण हसली. रात्री जेवताना शेखरने विषय काढला. टाइम टेबलच समोर मांडलं. मी काय सांगतो, तिकडे आधी लक्ष द्या. बल्लाळने लग्नाच्या हॉलची व्यवस्था वगैरे केलेली आहे. जो काही खर्च आहे तो मी त्याला पाठवलाय. लग्न साधेपणाने होईल. रविवारी लग्न असेल, शनिवारी हळद, शुक्रवारी साखरपुडा. आपण इथून गुरुवारी निघायचं. लग्न झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पूजा झाली की आपण लगेचच तिथून परत यायचं. कारण मलाही ऑफिसमध्ये काम असणार, या दोघांनाही कॉलेज आहे. कॉलेज बुडवून इतके दिवस राहणं बरोबर नाही. पण शरू, तुला वाटल्यास तू 2-4 दिवस अधिक तिथे राहा, शेखर म्हणाला. शर्वरी काकू काही बोलली नाही. अमितच्या डोळ्यात ऐकूनच पाणी येत होतं. अमू, तुला रडायला काय झालं आता? अरे तुला म्हटलं ना रे मी, काळजी करू नकोस रे. मी सतत तुझ्याबरोबरच असणार. माझं लक्ष आहे तुझ्यावर. पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की कीर्ती इथे येणार नाही, त्यामुळे तुलाच तिथे जाऊन राहावं लागणार. हे बघ, तिथे सगळं सेट करून दिलंय रे पिल्ला. खरंच काळजी करू नकोस. आणि मी मध्ये मध्ये येतच राहणार. काकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून समजावलं तर त्याला आणखीनच रडू आलं. अरे, आपल्याकडे लग्नात मुली रडतात रे, मुलं नाही. किती वेळा समजवायचं रे तुला? काका चिडला तसे मग अमितने आपले डोळे पुसले. त्याचं दुःख, त्याचा त्रास, त्याचा त्याग त्यालाच माहीत होता. सगळ्यांनी जमेल तशी खरेदी केली. शर्वरी काकूने सगळ्यांचं पॅकिंग केलं आणि मग शेवटी ते सगळे गाडीत बसले. शशिकांत सुद्धा त्यांच्या गाडीने त्यांच्या बरोबरीने निघाला. शशिकांत, प्रतिमा, काकू, अवनी आणि शारदा ते चौघे रो हाऊसवर राहणार होते. बाकी सरपोतदार कुटुंब त्यांच्या विठ्ठलवाडीच्या घरी. गुरुवारी दुपारपर्यंत सगळे पोहोचले. जेवण वगैरे झालं आणि मग दुसऱ्या दिवशीच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली. कीर्तीचा फोन आला आणि मग अमितला जरा बरं वाटू लागलं. अमू, आपण लांब असल्यामुळे खरेदी एकत्र करता आली नाही, पण काकूने फोन केला होता मला. त्या म्हणाल्या, तू तुझ्या आवडीच्या साड्या घे, पैंजण घे, अंगठी, मंगळसूत्र घेतलेले तुला दाखवलंच आहे. साखरपुड्याची साडी ना तुझ्या आवडीच्या रंगाची आहे.
निळ्या रंगाची. तुझी सुद्धा शेरवानी तशीच आहे ना रे? हो, तो म्हणाला. आपण मॅचिंग झालो पाहिजे. ती हसली, तो हसला. शेखर शशी कामाला लागले. सगळ्यांची गडबड चालू झाली. सईने कीर्तीला पाहिलं नव्हतं. फोटो तेवढा पाहिला होता. साखरपुड्याला ती दिसली. शर्वरीने सुद्धा अजून कीर्तीला पाहिलं नव्हतं. साखरपुड्यातच पहिल्यांदा भेट झाली. कीर्तीने वाकून नमस्कार केला. शर्वरी शेखरने डोक्यावर हात ठेवला. कीर्ती स्मार्टच होती, अगदी चुणचुणीत. माझ्या अमूची चॉईस अगदी छान आहे, काकू म्हणाली. पण का कुणास ठाऊक मनातल्या मनात एक विचार येऊन गेला. पण माझ्या अमूला अवनीच जास्त शोभून दिसली असती. रागीट, तापट, भोळ्या सांबाला शांत करणारी उमा मला अवनीतच दिसली. मनात आलेले वेडे विचार काकूने लगेच झटकून टाकले आणि आपण वेड्यासारखा काय विचार करतोय असं तिच्या मनात आलं. साखरपुड्यासाठी गुरुजी आले. ज्या काही विधी करायच्या होत्या त्या झाल्या. अंगठ्यांची आदानप्रदान झाली. साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर जेवण ठेवलं होतं तेही झालं. अवनी कोपऱ्यात उभी राहून ते सगळं पाहत होती. तिच्या मनात काय चाललं होतं तिचं तिला माहीत. सगळं दुःख पचवून लपवून ती पुढे झाली. दोघांना अभिनंदन केलं. कीर्तीने तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत जणू तिच्या हृदयातलं दुःख आपल्या हृदयापर्यंत उतरलं असंच कीर्तीला वाटलं. अमित तिच्याकडे पाहत होता. अवनीने त्यालाही अभिनंदन केलं. तुमचा जोडा अगदी छान आहे, ती म्हणाली आणि मागे येऊन बसली. अमितचं हृदय पण तिच्यासाठी तुटत होतं. अवनी, तुझ्यासाठी पण कुणीतरी छान असेल ग, मनातल्या मनात तो उच्चारून गेला. बरं, उद्या हळद लागली की उष्टी हळद मी तेजसकडे पाठवून देईन. मग कीर्तीला हळद लावायला हरकत नाही, शर्वरी काकू कुंदा मामीला म्हणाली. अहो, आजकाल ते रिवाज कोणी करत नाही. नवऱ्याची उष्टी हळद नवरीला कशाला लावायची? आम्ही त्या सगळ्या पद्धती मानत नाही. नाही पाठवलं तरी चालेल. आता परवा लग्नातच भेटू. कुंदा मामीने सरळ उडवून लावलं. काकूला थोडं वाईट वाटलं, पण ती गोष्ट कुणाकडे ती बोलली नाही. आता अमूची मात्र काळजी वाटू लागली. कुंदा, एक एक पायरी आपण पुढे जातोय ग, मला जाम आनंद होतोय, बल्लाळ मामा कुंदा मामीला म्हणाले. शेखरने लग्न लागल्यानंतर लगेचच घर आणि ऑफिस कीर्ती आणि अमितच्या नावावर करून देण्याचं वचन दिलंय मला. स्टॅम्प पेपरवरच लिहून घेतलंय मी. तो तशी काही गडबड करणार नाही. तसा तो शब्दाचा पक्का माणूस आहे. फक्त त्याला मध्ये मध्ये डिवचत राहिलं पाहिजे. बल्लाळ मामा हसले आणि तेवढ्यातच त्यांचा फोन वाजला. घड्याळ पाहिलं, रात्रीचे 8:30 वाजले होते. या मूर्ख नंदकुमारने आता का फोन केला? त्यांनी वैतागतच फोन घेतला. काय रे, परत परत मला कशाला फोन करतोस? बल्लाळने जरा रागानेच विचारलं. मग काय करू साहेब, प्रकरण माझ्या संघाशी येऊ लागले. पोलीस माझ्याकडे चौकशी करायला आले होते. ते कपाट फोडण्यात माझा हात आहे असा त्यांचा संशय आहे. त्याचबरोबर श्रीकांत सरांच्या अपघाताची केस पण आता ओपन झाली आहे. त्याची सुद्धा कसून चौकशी चालू आहे. हे बघा साहेब, मी गरीब माणूस आहे. माझ्या बायकोच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते म्हणून मी त्या कामासाठी तयार झालो. पण आपलं काय ठरलं होतं? फक्त हमला करायचा आणि पेपरवर सह्या करून घ्यायच्या. पण तुम्ही गुंडांना सांगून गाडी पेटवून दिलीत. ते पाप माझ्या डोक्यावर नको. उद्या काही गोष्टी फुटल्या तर माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा अडकणार. आणि साहेब, एवढं सगळं करून तुम्ही तोंडाला पानं पुसलीत हो. 5 लाखाची गोष्ट ठरली होती. तुम्ही फक्त 1 लाख रुपये दिलेत. माझी बायको आजारी आहे अजून. मी कर्जबाजारी झालोय. त्याचा फायदा घेऊन तुम्ही मला ब्लॅकमेल करत चाललात. नको नको ती कामं माझ्याकडून करून घेताय. हे बरं नाही साहेब. या गोष्टी तुम्हाला फेडायला लागतील. नंदकुमार बोलत राहिला. गप्प बस. आला मोठा ज्ञान शिकवायला. तुझा मोबदला दिलाय तुला आणि तेवढीच तुझी लायकी आहे. तू पोलिसांकडे काय तक्रार करशील? तुझ्या पदरात एक पोर आहे ना, तिच्या जीवाची पर्वा नाही तुला? मी माझ्या बहिणीला मारू शकतो, तर तुझ्या पोरीला जिवंत ठेवेन असं कसं वाटतं तुला? असं म्हणतच बल्लाळ मामा अकराळ विकराळ हसला. बल्लाळ, काय झालं? कोण त्रास देतंय तुम्हाला? तांब्यातलं पाणी घटाघटा पीत कुंदा मामी म्हणाली. अगं, हा चिरकुट नंदू स्वतःला मोठा शाणा समजतो. ह्याला काय वाटलं मी कच्चा खिलाडी आहे? अरे, इतकं सुपीक डोकं आहे माझं, म्हणूनच तर रमा आणि तिच्या नवऱ्याला सहज मारून टाकलं. कानोकान कुणाला खबर लागली नाही. आता सुद्धा जराशी चूक झाली म्हणून, नाहीतर कंपनीचे शेअर सर्टिफिकेट मिळालेच असते. पण असू देत, आता ते मिळवण्यात मला काही इंटरेस्ट नाही.
शेखर कंपनी विकत घेऊन अमित आणि कीर्तीच्या नावावर करून द्यायला तयार झालाय. राहतं घर तो अमित आणि तेजसच्या नावावर करून देणार. सगळ्यात तेजसचा वाटा 50%. पण ठीक आहे, आई बाबासारखं त्यालासुद्धा यमसदनी धाडू. म्हणजे काय होईल, सगळी प्रॉपर्टी माझ्या लेकीची आणि मग पर्यायाने माझी. मध्ये मध्ये त्या अमितला शॉक ट्रीटमेंट देत राहायची. त्याला त्रास झाला की शेखरला त्रास होणार आणि शेखरला त्रास झालेला मला मनापासून पाहायचा आहे. आयुष्यभर त्याला त्रास द्यायचा आहे. बल्लाळ मामांचं विकृत हसू खोलीभर पसरलं. कुंदा मामीची त्याला साथ मिळाली. साखरपुडा झाला. साखरपुडा म्हणजे अर्धलग्नच नाही का? आपलं अर्धलग्न झालं अमूसोबत, आपल्या अमूसोबत. पण साखरपुडा झाल्यानंतर कीर्तीला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. असं व्हायला नको. दिवसभर शरीराच्या एक एक पेशीत पसरलेला आनंद अचानकच कुणीतरी शोषून घ्यावा असं अचानक झालंय. साखरपुड्याचं ओझं वाटू लागलंय. लग्नाचं दडपण पण येऊ लागलंय. पण नेमकं अस्वस्थ का वाटतंय? मनात नको नको ते विचार येऊ लागले. भावना गडद गडद होऊन गेल्या. या लग्नात कोण आनंदी होणार आहे? कुणीच नाही. मी तर नाहीच नाही. ती रूममध्ये आली. मनात नको नको ते विचार येत होते. माझा निर्णय चुकतोय का? हे लग्न नकोय मला. नाही करायचंय मला अमुशी लग्न. नकोय मला हे नातं. तोडून टाकायचंय. कायमचं तोडायचंय. त्याच्यापासून मला आणि माझ्यापासून त्याला. त्यात सगळ्यांचं भलंय. माझं, त्याचं, सगळ्यांचं. आयुष्यभर ओझं चिंता नाही व्हायची आहे मला. ती किंचाळली, रडत राहिली. पण आता विचार करायला वेळ कुठे होता. तिने मनाशी काहीतरी ठरवलं. प्रसादला फोन केला. सर, मला तुम्हाला भेटायचं आहे. अगदी या क्षणी, आत्ता. मी ऑफिसजवळ येते. अगं, आत्ताच तर हळदीच्या कार्यक्रमाहून आम्ही परत आलो आहे. आता काय झालं? कसली काळजी? प्रसादने फोनवर आश्चर्याने विचारलं. फोनवर सांगता यायचं नाही सर. मी हात जोडते. तुम्ही लगेचच निघा. ऑफिसकडे भेटा. मी येते प्लीज, ती कळवळून म्हणाली. मग प्रसादचा नाईलाज झाला. काहीतरी थाप मारून तो बाहेर पडला. मग ती बल्लाळच्या खोलीत गेली. आई बाबा अजून हसतच होते. ती पुढे बसली. आईच्या गळ्यात पडली. रडू लागली. आई, मला हे लग्न नाही करायचंय. ते दोघे पाहतच राहिले. अगं, असं काय झालं? कुंदा मामीने विचारलं. हे लग्न मला ओझं वाटू लागलंय. अचानक मला काहीतरी नेगेटिव्ह जाणवतंय. बल्लाळ मामा पण आश्चर्याने पाहत राहिले. हो बाबा, अमितशी दिवसभर बोलणं झालं. पण त्या बोलण्याने समाधान मिळालंच नाही. आम्ही दोघं एकाच प्लॅटफॉर्मवर नाहीत असंच वाटू लागलंय. त्याचे विचार फार वेगळे झाले. त्याच्या इच्छा, आकांक्षा सगळं बदललंय. तो पूर्वीसारखा राहिलेला नाही. आता त्याला माझ्यापेक्षा त्याचे काका काकू प्रिय वाटतात. तो मला तिथे राहण्यासाठी आग्रह करतो. इथे राहिला तरी तो काकाच्या मनमर्जीने वागणार. बोलूनच ती रडू लागली. अगं, पण तो इथे राहायला येणार ना. काका काकू काय करणार? बल्लाळने बोलून पाहिलं. कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो इथे येईलही. इथे कामही करेल. कंपनीचा डायरेक्टर म्हणून मिरवेल. पण नाममात्र. खरं सांगू, त्याच्या सगळ्या दोऱ्या त्याच्या काकाच्या हातात आहेत. काका काकू जसं म्हणतील तसंच तो करतो. त्याला स्वतःपेक्षा त्याच्या बहिणीची, भावाची जास्त चिंता. उद्या काका काकू नंतर ते लोढणं माझ्याच गळ्यात पडणार. असं वाटतं या सगळ्याचा विचार मी आधीच का केला नाही. माझ्याकडे खरं तर खूप चांगला ऑप्शन होता. पण मी वेड्यासारखी अमितच्या मागे का धावत राहिले? कीर्ती बोलत राहिली. दोघंही आश्चर्याने पाहत राहिले. पण आता हे सगळं बोलायची वेळ नाही कीर्ती. उद्या लग्न आहे तुमचं, कुंदा मामीने समजावलं. म्हणूनच बोलते ना आई. लग्न झाल्यानंतर मग काहीच होऊ शकणार नाही. मी हात जोडते ग. या लग्नासाठी मला फोर्स करू नका. कीर्ती म्हणाली. पण तू काय करणार मग? बल्लाळने विचारलं. प्रसाद सरांशी लग्न. मुख्य म्हणजे ते तयार आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. खूप चांगले आहेत. श्रीमंत आहे. एकुलता एक मुलगा म्हटल्यावर सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे. मला ते आवडू लागले आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. मला वाटतं त्यांच्याशी लग्न करून मी जास्त सुखी होईन. आणि तुम्हीही. ते तर होतीलच होतील. ऐकताच बल्लाळ खुश झाला. आपली मुलगी, आपलं रक्त आपल्यावरच गेलं याचा आनंद झाला. आणि आपण काहीही न करता सारखे सारखे हुकूम आपल्याच हातात कसे येत आहेत हेही बल्लाळला समजेना.
आपण चेकमेट म्हणायच्या आधीच समोरच्याचा राजा कसा लुढकतोय हे सुद्धा आश्चर्यच. आपण कोणतीही शॉक ट्रीटमेंट न देता शेखरला आणखीन एक एक शॉक कसे मिळतायत. मुख्य म्हणजे यात आपलं काहीही नुकसान नाही, उलट झाला तर फायदाच आहे. विचाराने तो खुश झाला. आता जेव्हा ही गोष्ट शेखरला कळेल तेव्हा तो अमित तडफडेल आणि अमितची तडफड पाहून शेखरला किती त्रास होईल या कल्पनेनेच बल्लाळला आनंद झाला. बरं कीर्ती, पण आता कसं करूया? बल्लाळने विचारलं. मी आता सरांना भेटायला जातेय, ते बाहेर येतीलच. कदाचित आज दिवस आम्ही ऑफिसवरच राहू, ती बोलून गेली. सॉरी बाबा, पण आयुष्यभर अशा निकामी माणसाबरोबर लग्न करून राहण्यापेक्षा मी हुशार, देखण्या, श्रीमंत प्रसादशी लग्न करेन. बल्लाळला लेकीचं कौतुकच वाटलं. बरं जा जा, भेट तू त्याला आणि तिथेच राहा. पण मग बातमी तू कळवशील की मी कळवू? बल्लाळने विचारलं. मीच कळवेन बाबा, तुम्ही यात पडू नका. तेवढ्यात पुन्हा एकदा बल्लाळचा फोन वाजला. नंदकुमारचाच फोन होता. बल्लाळने फोन पाहिला. आता कीर्तीपर्यंत या गोष्टी उगीच पोहोचायला नको म्हणून त्याने कीर्तीला बाहेर पाठवलं. बरं तू आता निघ, प्रसाद बाहेर आले असतील ना. कीर्ती पण बाहेर पडली. कॉर्नरपर्यंत चालत गेली. प्रसादची गाडी बाहेर आली होती. ती गाडीत बसली. काय झालं कीर्ती? अगं अचानक तू हे काय बोलायला लागली आहेस? अचानक तुझा निर्णय कसा बदलला? आणि माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे? प्रसादने जरा रागातच विचारलं. सर, तुम्ही प्रॉमिस केलं होतं की मला कधी काही मदत लागली तर तुम्ही मला मदत कराल. हो नक्की करणार, पण कसली मदत हवी आहे तुला आता? सर, मला अमितशी लग्न नाही करायचंय, ती म्हणाली. त्याला आश्चर्य वाटलं. हे तुला आता सुचतंय? आणि मग तुला करायचंय तरी काय? त्याने विचारलं. तुमच्याशी लग्न. तो आश्चर्याने पाहतच राहिला. चला सर, ऑफिसकडे जाऊया. माझ्याकडे वेळ नाही. जे काय करायचे ते आत्ताच. त्यानंतर काय घडलं, कसं घडलं कुणाला काहीच कळलं नाही. विठ्ठलवाडीच्या घरात काकू सोडल्यास बाकी तसा फार कुणाला उत्साह नव्हताच. एकतर दादा आपल्यापासून लांब राहणार याचं सई आणि तेजसला दोघांना दुःख होतं. शेखर आपली नाराजी दाखवत नसला तरी तो नाराज होता. अमूलाही ते कळत होतं. शेखरचं दुःख काय होतं हे त्याचं त्यालाच फक्त माहीत होतं. त्यातल्या त्यात शर्वरी काकूच काय तो उत्साह दाखवत होती. चला सगळ्यांनी लवकर जेवून घ्या, उद्या सुद्धा दगदग असणार. हळद मी तिथूनच कांडून आणली होती. प्रतिमा वहिनी, शारदा, अवनी सगळ्यांनाच इथे जेवायला बोलवलं होतं म्हणून बरं झालं. हळदीचा कार्यक्रम लवकर उरकला. त्यांनाही रो हाऊसवर जायला बरं पडलं ना. उद्या सकाळचाच मुहूर्त घेतलाय. काय हो, एवढ्या सकाळचा मुहूर्त कोण घेतं? घाई नाही का होणार? शर्वरीने विचारलं. कशाला घाई व्हायला हवी? अजून वेगळी काय तयारी करायची आहे तुम्हाला? शेखरने विचारलं. कुणी काही बोललं नाही. सगळे जेवायला बसले. तेवढ्यात अमितचा फोन वाजला. कीर्तीचा फोन होता. काका बाजूलाच होता. त्याने फोनकडे पाहिलं. अमितने आधी काकाकडे पाहिलं. घे, आता होणारी बायको आहे तुझी ती. काहीतरी महत्त्वाचं काम असेल असं म्हणून काकाने पुन्हा जेवायला सुरुवात केली. अमितने मग फोन घेतला. हॅलो, बोल कीर्ती, तो म्हणाला. अमित, मला तुझ्याशी लग्न नाही रे करायचं. माझं प्रसाद सरांवर प्रेम आहे आणि आम्ही ऑलरेडी लग्न केलं आहे. सध्या तरी देवळात जाऊन लग्न केलं आहे, पण लवकरच रजिस्टर्ड पण करणार आहोत. मला विसरून जा. सॉरी. आपण काय ऐकलं यावर त्याचा विश्वासच बसला नाही. हॅलो हॅलो कीर्ती, काय म्हणालीस तू? त्याने विचारलं. जे तू ऐकलं तेच म्हटलं मी. मला नाही करायचं तुझ्याबरोबर लग्न. मोडलं आपलं लग्न, कारण माझं लग्न झालंय आता. ठेव फोन. तिने फोन ठेवून दिला. ऐकूनच अमित थरथरू लागला. त्याला अचानक काय झालं शेखर काकाला पण कळलं नाही. तोही घाबरला. काय होतंय तुला? काकाने विचारलं. अमितने डोकं घट्ट हातात धरलं. डोळे बंद करून घेतले. काका उठला. काकू घाबरली. अमू काय झालं? काकूने विचारलं. काय रे काकू, काय विचारतेय? आणि मग अमू एकदम किंचाळला. मला फसवलंय तिने. तिने प्रसाद बरोबर लग्न केलं काकू. त्या दोघांना काही कळलंच नाही. ते एकमेकांकडे पाहत राहिले. अरे नीट सांगशील का काय झालंय? काय बावळटासारखं बडबडतोयस रे तू? शेखर काका वैतागला. तेवढ्यातच शशी काकांचा शेखर काकाच्या मोबाईलवर फोन आला. अरे शेखर, कळलं का रे तुला? शशीने विचारलं. अरे हा अमू काहीतरी मूर्खासारखं बडबडतो. काय झालंय? शेखरने विचारलं. प्रसादने माती खाल्ली.
त्याने आणि कीर्तीने जाऊन देवळात लग्न केलं असं म्हणतायत. अर्थात त्या लग्नाला आमची मान्यता नाही, कुणाचीच नाही, आणि त्याला अर्थही नाही. पण कीर्ती म्हणते की तिला अमितबरोबर आता लग्न करायचं नाही, प्रसादबरोबर करायचंय. करायचंय म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते त्यांनी केलंय, आता फक्त रजिस्टर करायचंय. कुठल्या तरी देवळात गेले, कुठल्या तरी पंडिताला पकडलं, एकमेकांना हार घातले, मंगळसूत्र घातलं, फोटो काढले, लग्नाचा बाजार मांडला. ऐकूनच शेखर काका लाल लाल झाला. पण हे सगळं करायचं होतं तर मग एवढा मोठा तमाशा कशाला उभा करायचा? शेखर काकाने विचारलं. तेच तर कळत नाही ना. प्रसाद अचानकपणे काम आहे म्हणून निघाला आणि 1 तासाने फोन करून सांगतोय मी कीर्तीबरोबर लग्न केलं म्हणून. सध्या ते दोघं ऑफिसमध्ये थांबले. मी तिथे पोहोचलो, त्याला 2 मुस्काटीत मारल्या. आता पुढे काय करणार आहेत काय माहीत. बहुतेक कीर्तीच्या घरी जातील. इथे रो हाऊसवर आम्ही आहोत म्हटल्यानंतर त्याची इथे यायची तरी हिंमत होणार नाही. मी त्याला इथे येऊच देणार नाही. काय बोलू मलाही कळत नाहीये रे शेखर. तुझी माफी मागू, तुला समजावू, शांत करू, की स्वतःच दगडावर जाऊन डोकं आपटू असं झालंय मला. रडत रडत शशिकांत बोलू लागले. अरे असं काही बोलू नको शशी, तू शांत हो. वेड्यासारखा विचार करू नकोस. जे घडलं ते घडलं, पण यात बल्लाळचा काही हात नसेल ना रे. अचानक गोष्टी अशा कशा घडल्या? कीर्ती साखरपुड्यात आनंदात वाटत होती, मग असं कसं घडलं? प्रसाद तसा शहाणा मुलगा आहे, तो लग्नाला कसा तयार झाला? नाही रे शशी, हे प्रकरण तेवढं सोपं नाही. यात नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. आणि तू त्यांना असं एकटं ऑफिसवर ठेवू पण नकोस. तू त्यांना रो हाऊसवर घेऊन ये. मुलांशी शांतपणे बसून बोललं पाहिजे. आणि हे बघ, आता जे घडलं ते बदलणं तर कुणालाच शक्य नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असेल, ठीक आहे, काय बोलणार. आता जे काही आहे ते फेस करावंच लागणार आहे. ठेवतो मी फोन. म्हणतच शेखरने फोन ठेवून दिला. काकूचं हृदय आता धडधडू लागलं होतं. सई तेजस पण घाबरले. काकाने फोन ठेवला तसं घाईघाईने काकूने विचारलं, अहो काय झालंय? प्रसादचा काय संबंध? कुणाचं लग्न? काय चाललंय सांगा मला. काकू थरथरत बोलत राहिली. प्रसाद आणि कीर्तीने लग्न केलं. ऐकताच काकू मटकन खुर्चीवर बसली. तिचा श्वास कोंडू लागला. तिला धाप लागू लागली. ए काकू, तुला काय होतंय? अमुने पटकन काकूला सावरलं. शेखरने तोंडावर पाणी मारलं. एवढं काही सिरियस झालेलं नाही ग शरू. एवढा धक्का बसायला काय झालंय तुला? शेखर ओरडला, पण काकू मात्र अजूनही थरथरतच होती. माझा अमू, त्याचं कसं होणार आता? एवढा मोठा धक्का तो कसा पचवेल? त्या कीर्तीला तरी अशी दुर्बुद्धी का झाली? हे सगळं अगोदरच ठरवायचं होतं ना. एखाद्याला किती त्रास द्यायचा? माझ्या अमूला किती त्रास होईल? त्याला दुखावून हे कुणी सुखी राहणार नाही. माझ्या पोराला एवढा त्रास दिला. म्हणतच काकूला चक्कर आली. सगळेच घाबरले. काकू मी ठीक आहे ग, तू काळजी करू नकोस. उलट तुला काही झालं तर मला जास्त त्रास होईल. त्याचं दुःख मागे पडलं. तो काकूला धीर देत होता. काका, मला वाटतं आपण डॉक्टरांना इथे बोलवूया. बाजूच्या गल्लीत डॉक्टर फडके राहतात, मी त्यांना घेऊन येतो. म्हणतच तेजस बाहेर पडला. डॉक्टरांना घेऊन आला. पुन्हा एकदा त्याच सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती घडली. काकूचं बीपी लो झालं होतं, तिला इंजेक्शन दिलं. तसं काळजी करायचं कारण नाही, त्यांना मानसिक आघात बसला असेल म्हणून झालं असेल असं डॉक्टर म्हणाले. पण जर काळजीचं कारण वाटलं तर हॉस्पिटलमध्ये बाकी जरूर ॲडमिट करा. हॉस्पिटलचा नंबर ॲड्रेस दिला आणि डॉक्टर निघून गेले. शेखरने शशी काकांना फोन केला. इथे जे घडलं ते सांगितलं. शशी, तू ताबडतोब इथे ये रे, मला आता काळजी वाटू लागली आहे. शशी काका धावत पळत शेखर काकाच्या घरी पोहोचले. शर्वरी काकू आत बेडरूममध्ये आराम करत होती. आराम कसला? तिच्या जीवाची तर शांतीच हरवली होती. ती ग्लानीतच बडबडत होती. माझ्या अमूचं कसं होणार? अमू, काळजी करू नकोस, मी आहे ना. हो काकू, हो तू आहेस. मला कसलीच काळजी नाही ना मग. रडत रडत तोही बोलत होता. काय रे शेखर, वहिनींना काय झालं अचानक? काळजीने शशीने विचारलं. अरे ती एक बावळट आहे. बातमी ऐकली आणि तिला एकदम धक्काच बसला. आता ही गोष्ट लपवण्यासारखी सुद्धा नाही. तरी नशीब सगळं थोडक्यातच ठरवलं होतं. पण शशी, प्रसादने हे काय करून ठेवलं रे? शेखरने काळजीने विचारलं. मी तरी काय सांगू, नुसता मूर्खपणा करून ठेवलाय. साखरपुडा एकाबरोबर, लग्न दुसऱ्याबरोबर. मी फार काही विचारायला थांबलो नाही रे. ती फक्त एवढं म्हणाली की मी अमित बरोबर सुखी राहू शकणार नाही असं वाटतंय. घरी पण सगळ्यांना धक्का बसलाय. अवनी म्हणत होती मी काकूंना भेटायला येते म्हणून, पण मी काही आणलं नाही. आधी म्हटलं इथे काय परिस्थिती आहे ते पाहूया.
हॉस्पिटलमध्ये वगैरे न्यायची वेळ आली तर गडबड होईल. माझं इथे पोहोचणं जरुरी आहे. शशी काका म्हणाले. तिथे अवनीचा जीव वर खाली होत होता. दादाने काय करून ठेवलं आणि या कीर्तीला तरी अशी बुद्धी काय झाली? यांची काय अवस्था झाली असेल? यांना किती मोठा धक्का बसला असेल? त्यात काकूंची पण तब्येत ठीक नाही. यांना आता कोण सावरणार? यांची पुन्हा चिडचिड चालू झाली असणार. स्वतःवरच राग काढत असतील. आता पुन्हा म्हणतील, हे बहीण भाऊ नुसते पिडायला जन्माला आलेत मला. पण माझी काही चुकी नाही हो यावेळेस दादाने माती खाल्ली. पण त्याची तरी तशी काय चूक? तिने निर्णय अचानक कसा बदलला? दादाचं तर तिच्यावर प्रेम होतंच. आता ती ह्यांच्याशी लग्नाला तयार नाही म्हटल्यावर तोही तयार झाला. कदाचित कीर्तीने जीव वगैरे द्यायची धमकी दिली असेल. काय झालं काय माहीत. कुणी नीट सांगतही नाही. नीट काही कळतही नाही आहे. पण यांची खूप काळजी वाटते. यांना फोन करू का? नको उगीच चिडतील. पण आता काय करत असतील? रडत असतील, चिडत असतील, एकटेच रूममध्ये बसून राहिले असतील. काकूची पण काळजी असणार त्यांना. तरी मामाला म्हणत होते मला घेऊन चल. त्यानेही नेलं नाही. यांना पाहावंसं वाटतंय, भेटावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय. जास्तीत जास्त काय झालं असतं? माझ्यावर चिडले असते, रागावले असते आणि मग रडून मोकळे तरी झाले असते. मग तरी त्यांना हलकं वाटलं असतं ना. पण मामाने पण ऐकलं नाही. बहिणी, तू अशी डोक्याला हात लावून का बसलीयेस? अगं जे घडायचं होतं ते घडलं. प्रसादला ही कीर्ती आवडतच होती. शारदाने समजावलं. तसं नाही शारदा, पण अशा परिस्थितीत लग्न मला पटलेलं नाही. तिने प्रेम एकाबरोबर केलं, साखरपुडाही त्याच्याबरोबर केला आणि हे लग्न असं दुसऱ्याबरोबर? अशा घाणेरड्या पद्धतीचं लग्न मला मान्य नाही, प्रतिमा म्हणाली. पण आता काय करणार? स्वीकारण्याशिवाय काही पर्याय आहे का दुसरा? शारदाने समजावलं. प्रतिमा रडू लागली. त्या बिचाऱ्या अमितची काय ग अवस्था झाली असेल? त्याला काय वाटलं असेल? प्रसादबद्दल त्याचं, शेखर भाऊजींचं काय मत झालं असेल? असं कुणी पाठीत खंजीर खुपसतं का? अगदी नालायक आहे हा. माझे संस्कार एवढे घाणेरडे होते का? एवढ्या नीच पातळीवर कसा गेला हा? मी त्याला कधीच माफ करणार नाही, प्रतिमा म्हणाली. तू शांत हो ना, तुलाही त्रास होईल त्याचा, शारदा म्हणाली. अवनी ते सगळं पाहत होती. तिचं टेन्शन वाढू लागलं होतं. शशिकांतने मग दीर्घ श्वास घेतला. तेजस, सई, तुम्ही जरा आतल्या खोलीत जाऊन बसा आणि दोन्ही दरवाजे लावून घ्या. मला शेखरशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. शशिकांत असं म्हणताच तेजूने काकूच्या बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. स्वतःही दुसऱ्या रूममध्ये गेला. सई त्याच्या मागोमाग गेली. दरवाजा बंद करून घेतला. काय रे तेजू, शशी काका आता बाबांशी काय बोलतील? सईने विचारलं. काय माहीत. ज्या अर्थी आपल्याला आत पाठवलं त्या अर्थी काहीतरी गंभीरच असणार, तेजस काळजीने म्हणाला. आपण चोरून ऐकूया का रे? सईने विचारलं. काहीतरी बावळटासारखं बोलू नकोस सई. आपल्याला ऐकायला लागू नये म्हणून त्यांनी आत पाठवलंय ना. ऐकून काय करणार आहेस तू? गपचूप बस. तेजस भडकला तशी सई मग गप्प बसली. हा प्रसाद पण अगदी बावळट आहे. काहीतरीच करून ठेवलं. मनातल्या मनात ती प्रसादला शिव्या घालत होती. शेखर डोक्याला हात लावून बसला होता. शशी त्याच्या बाजूला जाऊन बसला. एक गोष्ट बोलू शेखर? सगळ्यांच्याच भल्याची आहे. शेखरने नजर तिरपी करून त्याच्याकडे पाहिलं. तू काय बोलणार आहेस त्याचा अंदाज आलाय मला, शेखर म्हणाला. पण लगेच कसं ठरवू? अमितशी बोलायला हवं, अवनीशी बोलायला हवं, शेखर म्हणाला. अवनीला मी तयार करतो. अमितकडे आता दुसरा काही पर्याय आहे असं वाटत नाही. तो बिथरलाय, घाबरलाय. तो आणखीन स्कॅटर्ड होण्याच्या आधी त्याला सावरणारं कुणीतरी हवं असं मला वाटतं. शर्वरी वहिनींची अवस्था पाहता आता या गोष्टीचं त्या पुन्हा पुन्हा टेन्शन घेणार असं वाटू लागलंय. अमू आता पुन्हा कुणाच्या प्रेमात पडेल असं वाटत नाही. कीर्तीच्या धक्क्यातून बाहेर पडायला त्याला आणखीन किती दिवस जातील तेही सांगता यायचं नाही. या सगळ्या दुःखावर अवनी आणि अमितच्या लग्नाने फुंकर मारली जाईल असं मला वाटतं, शशिकांत म्हणाले. अरे पण लग्नाच्या गोष्टी अशाच कशा रे ठरवायच्या शशी? पत्रिकेत नाव कीर्तीचं, बोहल्यावर उभी राहणार अवनी. शेखरने पुन्हा डोक्याला हात लावून घेतला. अशा गोष्टी कोण ठरवून करतं का शेखर? अशा गोष्टी घडतात कधी कधी. अशा गोष्टी मुद्दामून कोणी घडवायला जात नाही रे.
एक विचार कर, उद्याचा दिवस उजाडेल, सकाळी मुहूर्ताची वेळ येईल, तेव्हा अमित आणि शर्वरी वहिनी या दोघांना किती त्रास होईल. असं पकडूया ती वेळही टळून जाईल. अमित पुन्हा कोल्हापूरला जाईल, पण पुढे त्याचं काय? तो त्या धक्क्यातून बाहेर कसा पडणार? तेजस आणि सईचं वर्षा 1.5 वर्षात लग्न होईल. कीर्तिप्रसादचं तर ऑलरेडी झालंय. खायची ती माती त्यांनी खाल्ली आहे. पण आता अमितचं काय होणार? त्याला तू पुन्हा मुलगी शोधत राहणार. ती मुलगी त्याला पसंत पडेल का? त्याला सांभाळून घेईल का? शर्वरी वहिनींना सांभाळून घेईल का? तुम्हा सगळ्यांशी तिचं जमेल का? याची काय गॅरंटी? अवनी, तुम्हाला माहिती आहे, माझ्या मनात आणि तुझ्या मनात आधी तेच होतं, आणि आता कदाचित नियतीच्या मनात सुद्धा तेच असेल. ती सुद्धा तर हसून म्हणत असेल, थोडं तुझं थोडं माझं. आता विचार करायला वेळ नाही शेखर. आता करायची ती फक्त ॲक्शन. लोखंड गरम आहे तोपर्यंतच घाव घाल. एकदा ते थंड झालं तर मग तुझ्या हातात काही उरणार नाही. आपल्या कुणाच्याच हातात काही उरणार नाही. शशिकांतने समजावलं. शशी, काही वर्षांपूर्वीची पुन्हा पुनरावृत्ती झाली रे. काही वर्षांपूर्वी असंच माझ्याबरोबर घडलं होतं, आणि आता माझ्या अमूबरोबर. पण आम्ही परिस्थितीसमोर गुडघे टेकवणार नाही. त्या नियतीला कदाचित माहीत नसेल, माझा अमू माझ्यासारखाच आहे. तो स्वीकारेल परिस्थिती, त्याच्यावर मात पण करेल. संकटात पाय घट्ट रोवून उभासुद्धा राहील. घाबरून जाणार नाही. त्याच्या मागे मी आहे. आयुष्य सोडून द्यायचं नसतं, ते जगायचं असतं. शेखरने मग डोळे पुसले. तो उठला. घड्याळात पाहिलं, रात्रीचे 11 उलटून गेले होते. शशी, मी काय म्हणतो, आज तू इथेच थांब. मी शर्वरी आणि अमुशी बोलून घेतो. म्हणजे तूही बोल शर्वरीशी. जागी आहे का मी पाहून आलो. शेखर उठला. काका आला पाहताच अमित जाम घाबरला. आता हा काय करेल, काय बोलेल, याचं टेन्शन येऊ लागलं. काकाने तसं काही केलं नाही. उलट त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अमू, कधी कधी काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात रे, पण त्या स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो. तुझ्या मनासारखं करायचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. प्रसंगी मनावर दगड ठेवून अनेक कठीण निर्णय मी घेतले. का? फक्त तू आनंदी राहावा म्हणून. पण आता काही गोष्टी नियतीलाच मान्य नाहीत, तेव्हा आपणही काहीच करू शकत नाही रे. कीर्तीने तिचा मार्ग स्वीकारलाय. ती पुढे गेली आहे. तूही आता तो विचार सोडून दे, अगदी कायमचाच. ऐकताच अमितला रडू फुटलं. काकाने त्याला जवळ घेतलं. शर्वरीने आता डोळे हलकेच उघडले होते. तिच्या डोळ्यातून पण अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. हे बघ, आता मी जे काही सांगेन ते ऐकशील तू. कदाचित त्यातच सगळ्यांचं हित आहे. तुझ्या एका निर्णयाने कदाचित काकूचं दुःख कमी होईल. उलट झाला तर तिला आनंदच होईल. काका असं म्हणताच अमितने वर पाहिलं. काकूला आनंद होईल? कशाने? मी काहीही करेन तिच्यासाठी, तो म्हणाला. तर मग उद्या लग्नाला उभा राहा. ऐकताच शर्वरीचे पण डोळे मोठे झाले. अमित घाबरला. कुणाबरोबर काका? त्याने भीत भीत विचारलं. अवनी बरोबर. अमितला थोडासा धक्का बसला, पण कल्पना होती. शर्वरीला मात्र आनंद झाला. कदाचित ना 11 मंगळवार केले त्याचंच फळ असेल. होतं ते बऱ्यासाठी. शक्ती नसतानाही ती पुटपुटली. शशी, जरा आत ये रे. शशी आत आले तसं शर्वरी उठून बसायचा प्रयत्न करू लागली. असू देत वहिनी, झोपून राहा. आराम करा तुम्ही. मी फक्त तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. बघ अमित, तू आणि अवनी एकमेकांना ओळखता. सध्या या परिस्थितीत तुमच्या दोघांचं लग्न हाच एक उत्तम पर्याय दिसतो. खरं सांगू, तुझं आणि कीर्तीचं लग्न व्हावं म्हणून तुझ्या काकाने काय काय नाही केलं, मी सगळं तुला सांगतो आता. शशी म्हणाले. अरे शशी, ते काही सांगत बसू नकोस तू. शेखरने अडवलं. नाही शेखर, तो कोणत्या रिस्कमधून जात होता ते त्याला कळायला नको का? थांब तू, म्हणत शशीने मग सगळ्या गोष्टी सांगितल्या. बल्लाळने तुझ्या बाबांची फॅक्टरी शेखरला विकत घ्यायला सांगितली. ती तुझ्या आणि कीर्तीच्याच नावावर करून दे अशी अट घातली. राहतं घरसुद्धा तुझ्या आणि कीर्तीच्या नावावरच हवं. तेजसचा दोन्हीकडे हक्क नकोय असं म्हटलं. शेखरला त्याने जेरीला आणलं. तो एक एक अटी ठेवत होता. शेखर त्या मान्य करत होता. फक्त गुडघ्यावर बसून त्याच्यासमोर नतमस्तक तेवढं व्हायचं बाकी राहिलं होतं. तुझ्या सुखासाठी शेखरने सगळा अपमान सहन केला. त्याच्या सगळ्या अटी मान्य केल्या. लग्नाला तयार झाला. ऐकून अमूला धक्का बसला. अर्थात कीर्तीला हे माहीत नसणार, आणि तुलाही ते माहीत पडू नये
अशी शेखरची इच्छा होती. पण आता नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे, म्हणून या गोष्टी पुढे आणाव्या लागल्या. प्रसादच्या वागण्याचं मी समर्थन करणार नाही, तेव्हाही केलं नव्हतं. मी तर असं समजतो तो माझ्यासाठी मेला. शशी असं म्हणताच शेखरने आवाज चढवला. ए शशी, असं काहीतरी बोलू नकोस हां. मग काय बोलू शेखर? हे असले घाणेरडे संस्कार आम्ही दिले होते का त्याला? इतका नालायक आणि नीच कसा तो? त्याला मी नंतर बघणारच आहे. पण बेटा, सध्या तू तुझा निर्णय सांग. अवनीला या बाबतीत काही माहीत नाही आहे. तिचा निर्णय काय आहे आम्हाला ठाऊक नाही आहे. पण ती तयार झाली तर तू लग्नाला तयार आहेस का, हे आधी तुझ्याकडून कळू दे. शशिकांतने विचारलं. अमित मग काकूकडे गेला. काकू, तुला काय वाटतं? काय करू मी? मी तयार झालो तर तू आनंदी राहशील? त्याने विचारलं. हो राजा हो, या लग्नाने तू सुद्धा आनंदी होशील रे, आणि मी सुद्धा. तू माझ्याजवळ राहशील ना, आणि मी तुझ्याजवळ. अवनी तुला जास्त योग्य आहे रे. माझ्या भोळ्या सांबाची उमा तीच आहे. मग त्याने काकूचे डोळे पुसले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. शशी काका, माझी काकू म्हणते तसंच होऊ दे मग. पण मला एकदा अवनीशी पण बोलायचं आहे. तुम्ही तिच्याशी बोलायच्या आधी. शेखर शशी एकमेकांकडे पाहत राहिले. ठीक आहे, तू बोलून घे. नंबर मी लावून देऊ की तुझा तू लावशील? शशिकांतने विचारलं. मी लावतो, म्हणत तो दुसऱ्या बेडरूममध्ये गेला. अवनीला फोन फिरवला. ती फोन घेऊनच बसली होती. यांचा फोन? हे कशाला फोन करत असतील? यांना काय बोलायचं असेल माझ्याशी? फार त्रास होत असेल का, म्हणूनच फोन केला असणार. तिने चटकन फोन उचलला. अहो, कसे आहात हो तुम्ही? बोलायच्या आधी तीच रडू लागली. रडू नकोस, मी ठीक आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो म्हणाला. बोला ना, मन मोकळं करा. असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं हो. खरं तर देव माझी प्रार्थना ऐकतो, पण यावेळेस कसा चुकला काय माहीत. पुन्हा एकदा भाऊ बहिणीने त्रास दिला ना तुम्हाला? रडत रडत ती बोलत होती. तो किंचित हसला. माझी एवढी काळजी वाटते तुला? त्याने विचारलं. वाटणार नाही का? तुम्ही किती आनंदात होता, आणि आता तुम्हाला किती त्रास होत असेल या विचारानेच सारखं रडू येतंय. कुणाला दाखवू सुद्धा शकत नाही. आतल्या गोष्टी फक्त तुम्हालाच माहिती आहेत, त्याही कीर्तीने सांगितल्या म्हणून. बरोबर ना? तिने विचारलं. एवढी माझी काळजी आहे, लग्न करशील माझ्याशी? ऐकूनच तिचे डोळे मोठे झाले. अहो काय बोलताय? तुम्हाला मी आवडत नाही. माझ्याशी लग्न करून पश्चातापच होईल असा वेड्यासारखा विचार करू नका हो. आणि हे बघा, कीर्ती आणि प्रसाद दादाबद्दल अजून निश्चित कुणालाही काहीही कळलेलं नाही. आधी काय प्रकरण घडलंय ते समजून घेऊया. त्यांना कुणी धमकी देतंय का, घाबरवतंय का, त्यांनी असा निर्णय का घेतला हे जाणून घेऊया. कदाचित कीर्तीला तिची चूक कळेल ना, ती पुन्हा तुमच्याशी लग्नाला तयार होईल. काय माहीत आपल्याला. एवढ्या घाईघाईत निर्णय घेऊ नका तुम्ही, तिने समजावलं. पण आता मला तिच्याशी लग्न नाही करायचंय. तू तुझा निर्णय सांग. तो असं म्हणाल्यावर ती शांत झाली. मी काय बोलू आता? माझं तर असं झालंय की तुमचं कुणा दुसऱ्यावर प्रेम आहे हे कळलं तेव्हा मोठ्या डोंगरावरून दरीत पडल्यासारखं झालं. आणि पडायच्या आधीच माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्यानेच मला दोन्ही हातात झेलले असं वाटू लागलंय. मी काय बोलणार? ती म्हणाली. मग होकार समजू. आणि हे बघ, हा प्रस्ताव शशी काकांनी मांडलाय. त्यांच्याही मनात तेच आहे. ते तुझ्या आईशी बोलणार आहेत. मग तर होकार आहे ना? त्याने विचारल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तुम्हाला चालेल ना नक्की? तसं तुम्हाला माझ्याशी लग्न करून फार आनंद होणार नाही मान्य, पण फार त्रास आणि दुःख तर होणार नाही ना? तिने विचारलं. असं का म्हणतेस अवनी? गोष्टी तुला माहीत नाही का गं? कुणावर तरी प्रेम केलं होतं. कदाचित ती आयुष्यात नसती तर तुझ्याबरोबरच लग्नाला तयार झालो असतो. आता तरी सगळे विचार काढून टाक मनातून. पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चर्चा करून मलाही त्रास होतोय. बरं, आता पुन्हा तो विषय नको हं, ती म्हणाली. आता मामा घरी येईल, घरच्यांना सांगेल. मग आपण कोल्हापूरला जाऊया. तिथे एकदा बाहेर हॉटेलमध्ये भेटूया. गोकुळ हॉटेलमध्ये भेटूया का हो? मग तिथे आपण चर्चा करूया. घरी पण लग्नाची चर्चा होईल. मग खरेदी, मग साखरपुडा आणि मग लग्न. 6 महिने तरी जातील का हो या सगळ्यात? तिने विचारलं. हो, ते सगळं करूयाच, पण लग्नानंतर. तो म्हणाल्यावर तिला आश्चर्य वाटलं. म्हणजे काय?
लग्नाची बोलणी, चर्चा, आपलं भेटणं, खरेदी, साखरपुडा हे सगळं लग्नानंतर करायचं? तिने आश्चर्याने विचारलं. हो, ते सगळं नंतर करूया, कारण आपलं लग्न उद्या सकाळीच होणार आहे. ज्या वेळेस मुहूर्त ठरला त्याच वेळेस. मग मात्र तिला धक्का बसला. अहो, पण एका रात्रीत मी कशी तयार होऊ? तिने विचारलं. मला काय माहित ते? तसंही स्वतःला फार जेम्स बॉन्ड समजतेस ना तू. हो कशीही तयार, मला काय विचारतेस? झालं, सगळं मूळ पदावर आलं. त्याच्या बोलण्याने ती हसली. अहो, मला सगळं विचित्रच वाटतंय. आता मी फार तुमच्याशी बोलत राहत नाही. मामा आईला मामीला फोन करून कळवेल, मग त्या दोघी माझ्याकडे विचारायला येतील. आता त्यांच्यासमोर काय बोलायचं, मला तर लाजच वाटेल ना. त्याची तयारी करते. तुम्ही ठेवा आता फोन, ती म्हणाली. तसा तो हसला. गुड नाईट. अहो, गुड नाईट काय, आता रात्र तयारी करण्यातच जाईल आमची. अमितने फोन ठेवला. अवनीशी बोलणं झालं. ती मनापासून तयार आहे असं सांगितल्यावर शशी काकाची काळजी मिटली. अरे वा, माझं काम तूच केलंस, ते म्हणाले. तो हसला. बरं शेखर, मी आता थांबत नाही रे, जातो. घरी पण कल्पना द्यावी लागेल ना. आता आमच्याकडून तरी काहीच तयारी करणं शक्य नाही. वहिनी, अवनीसाठी आम्ही काहीही तयारी केलेली नाही. आता तुमच्याकडेच ज्या काही साड्या असतील त्या द्या तिला. हो हो भाऊजी, माझ्याकडे सगळी तयारी आहे ना. अहो, पण मंगळसूत्राचं काय? एवढ्या सकाळी कोणते ज्वेलर्स उघडे असणार? काकूने काळजीने विचारलं. दुकानं उघडी नसतील तर उघडायला लावू ना. अरे, तो आपला विजू सराफ आहे ना, त्याला फोन कर. त्याला सांगूया जे कोणतं मंगळसूत्र तुझ्याकडे रेडी असेल ते उद्या सकाळी 8पर्यंत आम्हाला हवंय, शेखर म्हणाला. अरे, पण एवढ्या रात्री फोन करू? शशीने विचारलं. कर रे, एवढ्या लवकर काय झोपत नाही तो. शशीने मग फोन केला. विजू सराफने फोन उचलला. अर्जंटली मंगळसूत्राची ऑर्डर आहे असं सांगितलं. उद्या सकाळीच देतो, तो म्हणाला. काम झालं ना शशी? अजून तरी लग्नासाठी काय हवं असतं रे? 4 मंगळसूत्रांच्या मण्यांवर या बिचाऱ्या बायका आयुष्यभर संसार करतात. तो संसार सांभाळतात, टिकवतात, सगळ्यांना प्रेम देतात, सगळ्यांना आयुष्यभर आपल्या प्राणापलीकडे जपतात. लग्नात खरी किंमत त्या मंगळसूत्राची. नवरा बायको त्यानेच बांधले जातात. त्यातल्या विश्वासाच्या काळ्या मण्यांची किंमत नाही का? शेखर म्हणाला. हो रे, तेही खरंच, शशिकांत म्हणाले. माझी अवनीसुद्धा खूप प्रेमळ आहे रे. ती तुमच्याकडे येऊन सगळ्यांना प्रेमच देणार, शशिकांत म्हणाले. माहिती आहे रे, माझी निवड कधी चुकणार नाही. दोघे हसले. शशिकांत घरी यायला निघाले. शशिकांत गेल्यानंतर अमित काकाच्या जवळ आला. काका, तू म्हणाला होतास तेजस आणि सईची मला तशी काळजी वाटत नाही. ते दोघं प्रेमाच्या वगैरे भानगडीत पडणार नाही. मला खरी काळजी वाटते ती तुझीच. अमू, तू माझ्या मनाविरुद्ध नक्की वागशील असं मला वाटतंय. पण बघ काका, ते दोघं प्रेमात पडले, पण मी मात्र तुझ्या मनासारखं वागलो ना. आता तरी माझ्यावर त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम करशील का रे? ऐकूनच काकाच्या डोळ्यात पाणी आलं. काकाने त्याला जवळ घेतलं. तो बोलला काहीच नाही. मनातल्या मनात म्हणाला, काय सांगू वासरा, त्या दोघांपेक्षा काय, स्वतःच्या प्राण्यापेक्षा सुद्धा तुझ्यावरच जास्त प्रेम करतो रे. म्हणूनच तर त्या बल्लाळच्या एवढ्या अटी मान्य केल्या. घरी येऊन शशीने जी बातमी सांगितली त्याने शारदाला एकदम धक्काच बसला. पण अर्थातच तो आनंदाचा धक्का होता. अवनी अगदी चांगल्या घरी जाणार आहे, हव्या त्याच घरी जाणार आहे असंच तिला वाटलं. शारदा, काळजी करू नकोस. अवनी पण लग्नाला तयार आहे अगं. तिचं आणि अमितचं बोलणं झालंय. प्रतिमाला पण आनंद वाटला. अमित त्या धक्क्यातून सावरला याचं बरं वाटलं. शेखरने एक गोष्ट मात्र केली. लग्न ठरवलेल्या जागेवर न ठेवता गुरुजींना वेगळ्याच देवळात यायला सांगितलं. हॉलच्या बाहेर आजचं लग्न कॅन्सल झालं अशी पाटी लावून टाकली. दिवाकरला मात्र बदललेला ॲड्रेस सांगितला आणि देवळाजवळ बोलावून घेतलं. शेखरकडून बाकी कुणी मंडळी येणार नव्हतीच. बल्लाळकडून जी मंडळी येणार होती त्यांनी पाटी वाचली, करायच्या त्या बाता केल्या आणि ते निघून गेले. अवनी बिचारी गोंधळली होती. काय हे, असं कुठे लग्न असतं ग आई? माझ्याकडे धड ब्लाऊज नाही, साडी नाही, मंगळसूत्राचा पत्ता नाही. अशी ओंगळ नवरी जगात कुठेही नसेल. ती वैतागली. असू देत अवनी, सगळ्यात गोड नवरी आजचीच आहे, प्रतिमा म्हणाली. शंकराच्या देवळात उमाशंकराच्या फोटोसमोर साधेपणाने लग्न पार पडलं. कोणताही देखावा नाही, थाटमाट नाही, कुणाला खबरबात नाही. बल्लाळला कानोकान खबरसुद्धा लागली नाही. तो लग्न मोडलं याच आनंदात होता. अमितने अवनीला मंगळसूत्र घातलं आणि अवनी त्याची झाली.
तो तिचा झाला. 7 जन्मासाठी का माहीत नाही, पण या जन्मासाठी तरी नक्कीच. नियती इथेच थांबली असती तर चक्र पूर्ण कसं झालं असतं. अजून काही गोष्टी घडायच्या होत्या. त्या का घडल्या ते कळायचं होतं. एका सुंदर अशा प्रवासात अजून एक अंधारलेला बोगदा लागायचा होता. पुढे काय होईल, प्रवास कुठे थांबेल, कोण कोणासाठी थांबेल ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत कमेंट करत रहा. उद्याचा भाग चुकवू नका. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तेही करा.